सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं दैवत, ज्यांच्यामुळे आम्ही घडलो, आज इथं आहोत, त्या नेत्यानं आपल्या लातूर जिल्ह्याच्या वतीनं खरं तर 22 तारखेला त्यांचा वाढदिवस असतो. आता आपल्याला जयंती साजरी करण्याची आपल्यावरती वेळ त्या ठिकाणी आली आहे आणि म्हणून जड अंतकरणानं तुम्हा सर्वांच्या वतीनं दादाला या ठिकाणी अभिवादन या ठिकाणी करतो आणि आपले लोकनेते वसंतराव काळे साहेबांना सुद्धा या ठिकाणी मी अभिवादन करतो. आणि आज विक्रम बाप्पा यांना सुद्धा माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आपण टाळ्याचा गजर करून आपण त्यांना शुभेच्छा या ठिकाणी आपण देऊया. आणि आदरणीय पाटील साहेबांनी तर राज्यामध्ये जे 17 विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून निवडून द्यायचे होते, जे 6 आमदार बिनविरोध आले होते, 11च्या निवडणुका झाल्या, त्या 11 मध्ये आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त मताने निवडून येणारे आदरणीय बसवराज पाटील साहेब आहे. त्याला सुद्धा आपण मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी आपण देऊया. मित्रांनो, लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांचं शिक्षकासाठीचं कार्य तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्या वेळेस बाप्पा, कारण बाप्पा अतिशय दादांचे लाडके बाप्पा होते, कारण प्रत्येक वेळेस आम्ही पाहत होतो, तो योग माझ्या नशिबामध्ये त्या ठिकाणी आला की ज्यावेळेस मी आमदार झालो, राज्यमंत्री झालो, कॅबिनेट मंत्री झालो, मला कोणीही सभागृहामध्ये जाण्याची संधी त्या ठिकाणी होती. त्यावेळेस मी बाप्पाचं काम जवळून मी त्या ठिकाणी पाहिले. ज्यावेळेस मी विधान परिषदेच्या सभागृहामध्ये असायचो त्यावेळेस दादा सुद्धा त्या ठिकाणी सभागृहाचे नेते म्हणून त्या ठिकाणी काम करत होते. आणि त्यावेळेस दादा वित्तमंत्री असताना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण क्षेत्राची अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्याचं काम बाप्पाच्या सांगण्यावर त्या ठिकाणी केलं. वेतन आणि अनुदानाचा प्रश्न त्यांनी सोडवला. अनुदानित शाळा 20%, 40%, 60% अनुदान असणाऱ्या शाळांना टप्प्याटप्प्यानं 100% अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय बाप्पांच्या सांगण्यावरून अजितदादांनी या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी घेतला. आणि म्हणून आता जुनी पेन्शन योजनेचा बाप्पाने उल्लेख त्या ठिकाणी केला. खरं तर दादा असताना शासन स्तरावर चर्चा करून त्यांनी समिती स्थापन केली होती आणि शिक्षक संघटनेशी या विषयावर त्यांनी अनेक बैठका सुद्धा त्या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी घेतल्या होत्या. भरती असेल, प्रलंबित प्रश्न असतील, सरकार शिक्षण असतील किंवा शिक्षक संघटनेचा संवाद असेल किंवा करोनाच्या काळामध्ये दादाने जे काही शाळा बंद असताना शिक्षकांच्या पगाराबाबतचा जो प्रश्न निर्माण झाला होता, त्यावेळेस अर्थमंत्री म्हणून आदरणीय दादाने शिक्षकांचं वेतन वेळेत व्हावे यासाठी सुद्धा आदेश त्या ठिकाणी दिले होते. हे सुद्धा आपल्याला आठवण या ठिकाणी करावं लागेल. आज आदरणीय अजितदादा हे प्रशासन अंमलबजावणीवर भर देणारे नेते होते. त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नावर थेट निर्णय घेऊन फाईल लवकर निकाली काढण्यावर दादांचा भर असायचा. आणि सातत्यानं बाप्पा तुमच्या प्रश्नासाठी त्यावेळेसही लढत होते आणि आजही त्या ठिकाणी लढत आहे. आणि तुमच्यासाठीच नाही तर मराठवाड्यामध्ये जे काही विकासाचे काम सार्वजनिक असतात, मग तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा आपलं कृष्णा खोऱ्यामधून पाणी आणण्याचा जो निर्णय असेल किंवा अन्य विभागीय कार्याचा प्रश्न असेल किंवा अन्य काही जे महत्वपूर्ण विकासाचे काम असतील त्या बाबतीत सुद्धा बाप्पा मराठवाड्याचे प्रश्न सोडवण्यासंदर्भामध्ये
विधान परिषदेमध्ये आवाज उठवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतंय. खरं तर त्यांचा आणि माझा वाढदिवस एकच आहे. तारीख सत्य आहे की मला माहित नाही, पण आई वडिलांनी एक साथ म्हणजे एक साथ म्हणलं की ती तारीख खरी नसती म्हणजे. आता इथं अनेक सगळे विजय असणारे शिक्षक बांधव आहेत, गुरुवरी आहेत, गुरुजन आहेत, त्याला ती जगणी माहिती आहे. जुन्या काळामध्ये शाळेत टाकलं की त्याची जन्मतारीख एक साथ. आता बाप्पाला खरं तर माहित आहे, माझी तर जन्मतारीख खरी आहे की मला माहित नाही, पण आई वडील म्हणायचे दुष्काळात जन्मला आहे, हा असा मिरगाला जन्मला असं त्या ठिकाणचं असायचं. पण बाप्पाने आवर्जून वाढदिवसाचं निमित्त असेल किंवा आदरणीय दादांच्या जयंतीचा कार्यक्रम आम्ही राज्यभर सप्ताह त्या ठिकाणी आम्ही साजरा करणार आहोत. महाआरोग्य शिबिर असेल, उदगीरमध्ये तर आमचे बालाजी भोसले असतील, पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब मालेपाल असतील, उपसभापती आमचे विखे बिरादर असतील, अशा अनेक चांगल्या चांगले उपक्रम त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम त्या ठिकाणी राबवत आहे. आणि म्हणून दादाची जयंती निमित्त खूप चांगला कार्यक्रम आज सर्व माझ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बाप्पाच्या वाढदिवसानिमित्त आणि दादाच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी घेत आहेत. आज या ठिकाणी स्टेजवर आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब आहेत. आज या राज्याचे सहकार मंत्री म्हणून अतिशय चांगलं दमदार काम या राज्यामध्ये त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतंय. आम्ही बघतोय आज शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. त्या कर्जमाफी देण्यामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांचा सिंहाचा वाटा त्या ठिकाणी आहे. काल अंतिम आठवड्यावरती मुख्यमंत्र्यांनी सविस्तर असं शेतकऱ्यांना कशा पद्धतीने कर्जमाफी मिळणार आहे त्याच्यावरती सुद्धा भाष्य त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि ते कर्जमाफी कृषी आणि सहकार मंत्र्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते. आणि आज त्यांनी आपल्या लातूर जिल्ह्याला 21 कोटी रुपये देऊन बाप्पाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सहकार भवन उभा करून त्या ठिकाणी भेट दिल्याचं आवर्जून त्या ठिकाणी सांगितलं. आणि महाराजांबद्दल तर खूप काही गोष्ट बोलता येतील. खरंच महाराजांना आम्हाला पाहिल्यानंतर गर्व वाटतो, अभिमान वाटतो. ज्यावेळेस आम्ही मंत्रालयामध्ये एखादं काम घेऊन जातो, काम घेऊन गेल्यानंतर ते आमचा पत्र त्या ठिकाणी पाहतात, त्याचा सखोल अभ्यास त्या ठिकाणी करतात आणि तात्काळ अधिकाऱ्यांना सूचना देऊन आपल्या भागातले प्रश्न सोडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं. खरंच आपण नशिबान आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण सातत्यानं त्यांच्या प्रेरणा घेऊन आपण काम करणारे लोक त्या ठिकाणी आहोत. आणि त्यांचेच वंशज आपल्या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करतायत. आणि त्यांच्या माध्यमातून हा जिल्हा नक्कीच एक विकासाच्या बाबतीमध्ये भरारी त्या ठिकाणी घेईल, माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी शंका नाही. आज बसवराज पाटील साहेब त्या ठिकाणी त्यांचाही सत्कार होतोय. 1992 ला ते उपाध्यक्ष होते, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. 99 ला ते उमरग्याचे आमदार झाले. ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून या राज्यामध्ये माननीय अजितदादा पवार साहेबांच्या कॅबिनेटमध्ये ते कॅबिनेट मंत्री, दादा कॅबिनेट मंत्री आणि ते राज्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करतात. दादांचे आणि बसवराज पाटील साहेबांचे अतिशय स्नेहाचे घनिष्ठ संबंध त्या ठिकाणी होते. ज्यावेळेस ते विधान परिषदेचा फॉर्म भरला आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक त्या ठिकाणी होती, आवर्जून दादांचा उल्लेख त्या बैठकीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी केला. आणि दादाने मला कशा पद्धतीनं राज्यमंत्री असताना मदत केली त्यांनी आवर्जून त्या ठिकाणी सांगितलं. पाटील साहेब, खरंच आपण एक विजय असणारे नेते आहात. आज आमच्या जिल्ह्यामध्ये जे महायुतीची घट्ट आहे त्या महायुती घट्ट होण्याचं मागचं कारण केवळ आणि केवळ बसवराज पाटील मुरुमकर आहेत. मी आवर्जून मला या ठिकाणी सांगायचं वाटतं. मित्रांनो, आधी काही बोलण्याचा माझा तेवढा अधिकार नाही, पण बाप्पा म्हणाले तर तुम्ही गुरुजन वर्गात गुरुवर्य आहात, तुम्हाला चांगलं कळतंय.
तर हे दोन्ही नेते माझे सिनियर नेते आहेत, आम्ही नेते म्हणून त्यांच्याकडे पाहतो. हे सांग. आता मला सांगा, ज्यावेळेस मी पहिल्यांदा मंत्री झालो त्यावेळेस माझा कोटा होता. आता जर बाप्पाला मंत्री व्हायचं असेल आणि होणारच आहे ते भविष्यातला, माझा नंबर झाला, बाबासाहेब पाटीलचा माझा नंबर झाला आणि दादानी सांगितलंच होतं या 2.5 वर्षाला आपल्याला बाप्पाला सुद्धा मंत्री त्या ठिकाणी करायचे. तरी ज्यावेळेस डिसेंबरला ज्यावेळेस शपथविधी झाला त्यावेळेस त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितली होती की आम्ही हे 2.5 वर्षाकरता मंत्रिमंडळ आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि 2.5 वर्षानंतर ज्यांचं काम चांगलं आहे त्याला पुढे ठेवलं जाईल आणि ज्यांचं काम जरा थोडंफार आहे त्याला बदलून बाप्पासारखे विद्वान व्यक्तिमत्व त्या ठिकाणी घेतले जातील असं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हा दोघांमध्ये मी नाही आणि राजेंच्या उपस्थितीमध्ये मी सांगतो, राजेंच्या उपस्थितीमध्ये सांगतो, ज्या वेळेस बाप्पा सर्व गुरुजनांच्या आणि राजेंच्या उपस्थितीत सांगतो, ज्या वेळेस ज्यावेळेस विस्ताराचे वेळ येईल त्यावेळेस आम्ही तुमच्यासाठी सगळेजण मिळून आम्हा दोघांचं भागले आता आमच्या बाप्पाला मंत्री करा असं आवर्जून आम्ही त्या ठिकाणी सांगण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आवर्जून आज मला महाराज या ठिकाणी गेले तर राजे घेनाथ महाराज आमच्या लातूर जिल्ह्याचं नव्हे तर मराठवाड्याचं वैभव आहे. खूप चांगल्या पद्धतीनं पंढरपूर देवस्थानचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतंय. आज कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी आहेत आणि अनेक वर्षापासून अध्यक्षपद त्या ठिकाणी रिकाम आहे. म्हणून आपण पालकमंत्री आहात, बाबासाहेब पाटील साहेब एक महत्वाच्या खात्याचे मंत्री आहे, बसवराज पाटील साहेब, विक्रम बाप्पा आहेत, तुम्ही आहोत, आपल्या मराठवाड्यातले सगळे आमदार, आपण राज्याचे कर्तबगार एक विद्वत आणि लोकप्रियतेचा विलाप असणारा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे ते देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आपण त्या ठिकाणी आपण जाऊया आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा आपण भेटून घेनाथ महाराजांना पंढरपूर देवस्थानचं अध्यक्ष पद आपण करावं. आपण असं टाळ्याचा गजर करू त्याला विनंती आपण करतो. टाळ्या का कमी जरा वाजता जरा जोरात व्हावं तेवढं करावं. आणि परत एकदा मी मनापासून अंतकरणापासून हृदयापासून आदरणीय विक्रम बाप्पाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य सुख समाधानाचं जावो, त्याला संपत्ती संतती चांगली आहे, चांगलं आरोग्य लाभो, त्यांच्या मनामध्ये ज्या ज्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण करो अशी सिद्धेश्वरची प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.